भसाभस भसाभस केस गळतायत, त्वचा डल झाली, निस्तेज झाली, तर तुम्हाला सांगते तुम्ही आठवड्यातून एकदा तरी याची एक फोड खाल्लीच पाहिजे. 2 ते 3 वर्ष टिकणारा काचेसारखा असा पारदर्शक हा मोरावळा तयार होतो आणि अचूक प्रमाणात अचूक रेसिपी आहे. बघा काय दिसतोय, म्हणजे जणू काही काचच आहे. काचेने हे कोट केलेले पीसेस आहेत मोरावळ्याचे, असंच वाटते. वा वा वा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 1.5 ते 2 वर्ष टिकणारा मोरावळा करतोय. अतिशय सोपी सुटसुटीत पद्धत आहे. तर सगळ्यात आधी करायचं काय, अर्धा किलो मी इथे आवळे घेतले. आवळ्यामध्ये घालायचं भरपूर पाणी. अर्धा किलो बरोबर वजनी आवळे आहेत. असं स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे स्वच्छ धुतलेले आवळे सुती कापडावर काढायचे आणि पूर्ण कोरडे करायचे. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. स्वच्छ पुसून घ्यायचे. पाण्याचा अंश अजिबात नको या आवळ्यांवर. एक आवळा असा सुती कापडाने कोरडा करून घ्या, नाहीतर फॅन खाली मोकळ्या हवेखाली सुकवून घ्या. आता हे कोरडे केलेले आवळे कुकरच्या डब्यात किंवा एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचे आणि ते डबा किंवा पातेलं एकदम कोरडं हवं, त्यामध्येही पाणी नको. आता हे आवळे चाळणीवर तुम्ही ठेवून वाफवून घेऊ शकता, पण मी कुकरमध्ये करते. 3 शिट्ट्यामध्ये काम होतं, कारण स्टीमर सगळ्यांकडे असतोच असं नाही. तर कुकर घ्यायचा, त्याच्या बेसला स्टँड ठेवा, म्हणजे जरा उंचवटा मिळेल आवळ्यांच्या डब्याला आणि खालचं पाणी त्या डब्यात घुसणार नाही. आता हा डबा ठेवायचा, आवळ्यांचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात. आवळा इथे मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेतल्या. आता याची वाफही निघून गेली. आता बघूयात कसं झालंय. वाह, बघा आवळा छान वाफवलाय आणि ऑलरेडी असं छान उकललाय. हे बघा, एक आवळ्याच्या ऑलरेडी 6 फोडी तयार झाल्यात. छान असा उमलला, म्हणजे कळी कशी उमलते तसं हे वाफवलेला आवळा उमलतो. आता हे काढायचं आणि इथे बाजूला डिशमध्ये ठेवायचं. सगळे आवळे वाफवलेले असं डिशवर काढा. वा, कळी उमलल्यासारखे उमलतात. फार छान वाटतंय बघायला. आवळेत ना पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि मग आपण पुढची प्रोसेस करूयात. चला, इथे वाफवलेले आवळे पूर्ण थंड झाले. आता याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या फक्त. हे बघा, पटकन मोकळ्या होतात आणि आवळा मऊ देखील शिजतो. आता आजचा मोरावळा आपण साखर वापरून करणार आहोत, पण तुम्हाला गुळाचा मोरावळा करायचा असेल तर मोरावळा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा. अगदी साधी सोपी कृती दिली आहे. कुकरच्या 2-3 शिट्ट्यांमध्ये तो डायरेक्ट कुकरमध्ये शिजतो. तर ती रेसिपी चेक करा. नॉनस्टिक कढई वापरायला भीती वाटते. तांब्या पितळच्या कढयांना मेंटेनन्स खूप जास्त आहे. तर तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लाय कढई नुकतीच लॉन्च केली आहे. कुठे खरेदी करू शकता? madhurazrecipeclub.com किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे. आता हा वाफवलेला आवळा कढईमध्ये काढूयात. यामध्ये साखर घालूयात 400 ग्रॅम. त्याचसोबत वेलदोडा, अख्खे वेलदोडे घालायचे, लवंगा, दालचिनी मिसळून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात लावायचं नाही किंवा घालायचं नाही. आवळे जे वाफवलेत त्यामध्ये भरपूर पाण्याचा अंश आहे. त्यामध्येच ही साखर विरघळते आणि हा मोरावळा पण छान मुरतो. त्यामुळे अजिबात गडबड करू नका. साखर विरघळण्यासाठी पाणी घालायचे. होऊ दे, जरा मंद आचेवर करा. एकसारखं ढवळत राहा, विरघळून जाईल. बरं, इथे साखरेऐवजी आता गुळ जरी घातला 400 ग्रॅम काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला जर हे 400 ग्रॅम कमी वाटत असेल थोडं वाढवा. म्हणजे अर्धा किलो आवळे आहेत तर अर्धा किलो साखर किंवा गुळ घातला काहीच हरकत नाही. आता हे मी एकसारखं ढवळत, जोवर साखर विरघळत नाहीये तोवर ढवळत राहणार. जेमतेम मी 5 मिनिट मंद आचेवर हे ढवळून घेतलं आणि हे बघा छान पाणी सुटलंय, साखरेला विरघळलीये आणि याचा पाक तयार व्हायला सुरुवात झाली. आता हे कुठवर शिजवायचं? हा पाक आहे ना छान आतपर्यंत मुरला पाहिजे आणि छान एक दाटसर एकतारी पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे एकत्र शिजवायचे. ओव्हरकुक करायचं नाही. ओव्हरकुक झालं तर ते ना कडक कडक होतं आणि मग चिवी होऊन जातं. त्यामुळे निगुतीने मंद आचेवर आणखी मी हे 10 मिनिटं शिजवणार आहे आणि 10 मिनिटांनी आपण बघूया त्याचा पाक कसा होतो ते. आता हा आहे ना आवळा 10 मिनिटं पाकामध्ये छान शिजवून घेतला आणि बघा
हलकासा फेस यायला सुरुवात झालाय, याचा अर्थ आपली साखर छान शिजली आहे. आणि ती आता आहे ना, जास्त शिजवलं तर ती बतासा असतो ना तसं होईल. आणि हे बघा, पळीवर हे पाकाचं मिश्रण घेतलं आणि असं सोडलं, शेवटचा थेंब तारेसारखा पडायला लागला, याचा अर्थ पाक छान तयार झालाय. आता गॅस बंद करते. हे एक इंडिकेशन आहे, कधी पण पाक तयार कसा झालाय ते चेक करायचं. किंवा मग असं डिशवर घेऊयात, पाक पूर्ण थंड करायचं, डिशवर पडलेला पाक. आता हे डिशवर घेतलेलं मिश्रण, पाकाचं मिश्रण थंड झालं. आता याची तार चेक करायची. बघा काय मस्त पाक तयार आहे. 1 तारी आणि 2 तारीच्या मधला. 2 तारी नाही झाला पाहिजे, नाहीतर तो मोरावळा कडक होईल. हा असा परफेक्ट दाटसर झाला पाहिजे. काय परफेक्ट झालाय पाक, एकदम मस्त. आता गॅस मी मगाशीच बंद केला पाक काढताना. आणि या पाकामध्येच हा आता मोरावळा थंड करण्यासाठी ठेवायचा आणि मगच बरणीत भरायचा. ही स्टेप अगदी गरजेची आहे. पूर्ण थंड करा आणि ओव्हरकुक नका करू. ओव्हरकुक केलं तर काय होईल ना, ते मोरावळा असा रसरशीत नाही राहणार आणि हा पाकाचा जो ग्लेज आहे ना, हा ग्लेजही त्याच्यावर राहत नाही, म्हणजे तो असं चकचकीत दिसत नाही. म्हणून ओव्हरकुक अजिबात करू नका. आत्ता जरी सैल दिसत असेल तुम्हाला, तरी जसं तो थंड होतो तसं आळायला सुरुवात होते. चला, हा मोरावळा तयार आहे. बघा काय काचेसारखा दिसतोय आणि काय ग्लेज आली आहे. अजिबात घट्ट नाही झाला, पण ॲट द सेम टाइम खूप पाणी पाणी पण नाही झालेलं. म्हणून तो सेट होईपर्यंत थांबायचं, पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि पुन्हा एक 3-4 तास जाऊ द्यायचे. आणि तुम्हाला असं वाटलं की खूप पातळ आहे तर पुन्हा एक 5 मिनिटं फक्त शिजवा, पण ओव्हर कुक करू नका. नंतर शिजवलं तर एक वेळ चालेल, पण एकदा पुढे गेला की मागे यायला फार अवघड पडतं. आता हा तोंडाला पाणी सुटले, रसरशीत मोरावळा आहे ना, 2 वर्ष पण छान टिकतो. 2 ते 3 वर्ष काहीच होत नाही. फक्त हवा बंद बरणीत ठेवा, दादरा बांधा आणि जेव्हा हवंय छोट्या बरणीत डेली यूजसाठी ठेवा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.